हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 93. आशीर्वाद. ढगांमधून धरणीवर पाऊस सतत वर्षाव करत असतो. ढगांमधून याशिवाय अन्य काय बरसणार? हे नैसर्गिक आहे. फुलांमधून असं म्हणतात सतत सुगंध दरवळत असतो. फुलांमधून याशिवाय अन्य काय बाहेर येणार? हे नैसर्गिक आहे. मातेमधून अपत्यावर सतत मायेची पखरण केली जाते. मातेकडून याशिवाय अन्य काय अपेक्षित आहे? हे नैसर्गिक आहे. याचप्रमाणे सद्गुरूमधून सतत आशीर्वादाचा वर्षाव होत असतो. त्याच्यामधून शुभेच्छांचा सुगंध सतत दरवळत असतो. त्याच्या ऋषितुल्य पावन उपदेशाची पखरण सर्वत्र पसरली जाते. सद्गुरूमधून याशिवाय अन्य काय होत राहणार? हेही नैसर्गिक आहे. फक्त भक्त भावभक्तीने त्याला वाकून नमस्कार करायचा अवकाश, त्याच्यापुढे भक्त श्रद्धेने लीन होण्याचा अवकाश, त्याच्या चरणी कोरी पाटी घेऊन ज्ञानग्रहण करायला दाखल होण्याचाच अवकाश, त्याच्यामधून आशीर्वाद, शुभेच्छा, उपदेश यांचे सिंचन होते आणि भक्ताच्या भक्तीला कोंब फुटतो. त्याचा ज्ञानवृक्ष कधी अवकाशाला गवसणी घालतो ते भक्तालाही उमजत नाही. सद्गुरू त्याचे काम सतत करत असतो. त्याच्या कृपाछत्राखाली दाखल व्हायचे काम भक्ताचे आहे. त्याच्याकडून सतत स्त्रवत असलेले ज्ञानामृत प्राशन करण्याचे काम भक्ताचे आहे. त्याप्रमाणे आचरण करायचे काम भक्ताचे आहे. येथे विरहासक्ती जाणून घेणे उद्बोधक होईल. हरि ओम.